आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। अकोला शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली असून ठाकरे गटातील 4 नगरसेवकांनी अचानक सत्ता समीकरण बदलत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात प्रवेश केलाय। विशेष म्हणजे हा राजकीय टर्न मध्यरात्री मुंबईत घडल्यानं अकोलकर मतदारांमध्ये आश्चर्य आणि संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यासह 4 नगरसेवकांनी थेट मुंबई गाठत रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन पक्षप्रवेश केला। या अचानक घडामोडीमुळे अकोला महापालिकेतील राजकीय समीकरण एका झटक्यात बदललंय। राज्यातील विकासाभिमुख आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर स्थानिक लोकप्रतिनिधींचा विश्वास वाढत असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालंय। नगर विकासासाठी निधी, वेगवान निर्णय प्रक्रिया आणि थेट संपर्क यामुळे अनेक लोकप्रतिनिधी शिंदे गटाकडे आकर्षित होत असल्याची चर्चा आहे। या प्रवेशामुळे अकोला महापालिकेत शिंदे गटाची ताकद वाढली असून आगामी निर्णय प्रक्रियेत त्यांचा प्रभाव निर्णायक ठरणार आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते हा फक्त प्रवेश नसून आगामी निवडणुकांची नांदी आहे। या घटनेमुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून त्यांच्या स्थानिक संघटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। मतदारांनी विरोधी भूमिकेसाठी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी अचानक सत्ताधाऱ्यांचा हात धरल्यानं मतदारांचा विश्वास कुणावर ठेवायचा असा सवाल उपस्थित होतोय। आता उर्वरित 2 नगरसेवकांवर विरोधी भूमिका सांभाळण्याची मोठी जबाबदारी आली असून तेच खऱ्या अर्थानं जनतेच्या अपेक्षांचं प्रतिनिधित्व करतील अशी भावना व्यक्त होतीये। एकूणच अकोल्यातील ही घटना केवळ पक्षांतर नसून राज्यातील बदलत्या राजकीय प्रवाहाचं प्रतीक मानलं जात आहे। येणाऱ्या काळात याचे दूरगामी परिणाम दिसण्याची शक्यता असून अकोल्याचं राजकारण अधिक तापण्याचे संकेत मिळत आहेत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।